नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। पहलगाम में आतंक का तांडव, महाराष्ट्र के 2 बेटों की शहादत, वरेटीवार का सरकार पर तीखा हमला। जम्मू कश्मीर के सुरम में पहलगाम में एक बार फिर आतंकवाद ने अपनी कायरता का चेहरा दिखाया है। शांतिपूर्ण माहौल में गोली बारूद की गंध ने पूरे देश को झकझोर दिया है। रविवार को हुए इस भीषण आतंकी हमले में महाराष्ट्र के 2 पर्यटकों दिलीप डिसले और अतुल मोने की दर्दनाक मौत हो गई। ये दोनों पर्यटन के मकसद से वहां पहुंचे थे, लेकिन आतंक की गोली ने उनकी जिंदगी का सफर अधूरा छोड़ दिया। इस हमले में महाराष्ट्र के 2 अन्य नागरिक माणिक पटेल और एस भालचंद्र राव घायल हुए हैं। सौभाग्यवश दोनों की स्थिति फिलहाल स्थिर है। घटना के वक्त मौके पर मौजूद असावरी जगदाड़ी, प्रगति जगदाड़ी, संतोष जगदाड़ी, कौस्तुभ गाबोटे और संगीता गाबोटे जैसे अन्य महाराष्ट्र निवासी बाल बाल बच गए, लेकिन इस खौफनाक मंजर ने हर किसी को मानसिक रूप से झकझोर दिया है। इस दर्दनाक हमले पर महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री और मुख्यमंत्री ने तीखी प्रतिक्रिया दी और कहा, मैं पहलगाम में हुए कायराना आतंकवादी हमले की कड़ी निंदा करता हूँ। इस घटना में मारे गए लोगों को भावभीनी श्रद्धांजलि देता हूँ। हम उनके परिवारों के साथ हैं और उन्होंने यह भी बताया कि वे जम्मू कश्मीर प्रशासन से लगातार संपर्क में हैं और कश्मीर के संभागीय आयुक्त विजय कुमार बिद्री से इस मामले की पूरी जानकारी ली है। वहीं महाराष्ट्र के वरिष्ठ नेता विजय वडेट्टीवार ने इस हमले पर केंद्र सरकार को आड़े हाथों लिया। उन्होंने इसे केवल पर्यटकों पर नहीं बल्कि पूरे भारत पर हमला बताया है। वडेट्टीवार ने कहा कि यह हमला सरकार की विफलता और खुफिया तंत्र की नाकामी का परिणाम है। उन्होंने सवाल उठाया कि इतने संवेदनशील और पर्यटकों से भरे क्षेत्र में सुरक्षा बलों की गैर मौजूदगी आखिर क्यों थी। सेना हमले की बात पहुंची, लेकिन तब तक बहुत देर हो चुकी थी। उन्होंने यह भी कहा कि देश को आज 2 धर्मों के बीच लड़वाने की कोशिश हो रही है। देश को अस्थिर करने की साजिशें चल रही है और यह हमला उसी का हिस्सा हो सकता है। उनके मुताबिक यह सिर्फ आतंकी हमला नहीं बल्कि एक सुनियोजित सामाजिक और राजनीतिक षड्यंत्र है। वडेट्टीवार ने मांग की है कि जम्मू कश्मीर में मौजूद सभी पर्यटकों को जल्द से जल्द सुरक्षित घर लाया जाए और केंद्र सरकार को इस घटना को हल्के में नहीं लेना चाहिए। उन्होंने यह भी कहा कि आतंकवाद के इस चेहरे को खत्म करने के लिए अब निर्णायक कदम उठाने का समय आ गया है। देश आज गमगीन है लेकिन एकजुट है। शहीद हुए नागरिकों को पूरे राष्ट्र की ओर से श्रद्धांजलि दी जा रही है और पूरे भारत की जनता एक स्वर में आतंक के खिलाफ निर्णायक कार्रवाई करने की मांग कर रही है। अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि या दहशतवादी हल्ल्याचा मी निषेध करतो आणि धिक्कार करतो। खरं म्हणजे पर्यटकांवर झालेला हा पहिलाच मोठा भ्याड हल्ला आहे आणि पोलिसांच्या वेशात येऊन त्यांनी नावं विचारून या ठिकाणी समोर गोळ्या घातल्यात। खरं म्हणजे या पाकड्यांचा आणि दहशतवाद्यांचा जेवढी निंदा करता येईल, जेवढा निषेध करता येईल तेवढा थोडाच आहे। खरं म्हणजे काश्मीर हे नंदनवन आहे आणि पर्यटक जातात पर्यटनासाठी आणि अशा प्रकारचा भ्याड हल्ला करून या ठिकाणी जो काही दहशतवाद्यांनी नीच कृत्य केलेलं आहे, माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं आहे, याचा पुन्हा एकदा मी निषेध करतो। आणि आता मोदीजींनी देखील निषेध केला आणि मोदीजींनी स्वतः गृहमंत्री या देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह यांना काश्मीरमध्ये पाठवलंय आणि ते काश्मीरमध्ये आता पोहोचतील आणि मला विश्वास आहे की ॲक्शनला रिॲक्शन होईल आणि या भ्याड हल्ल्याचा बदला नक्की आपले सैनिक घेतील। आपल्या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत आणि
याला करारा जवाब दिल्याशिवाय राहणार नाहीत. खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षांमधला हे सगळे पाकडे बिळात लपले होते. मोदीजींचं सरकार आल्यानंतर यांची हिंमत नव्हती की अशा प्रकारचा हल्ला चढवण्याची, परंतु हे जाणीवपूर्वक जे काही कृत्य झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये बेकसूर निरपराध आपल्या देशातले पर्यटक मारले गेलेत किंवा जखमी झालेत, यांचा या भ्याड हल्ल्याचा बदला नक्की घेतल्याशिवाय आपले प्रधानमंत्री आणि गृहमंत्री राहणार नाहीत. मी मगाशीच प्रगती जगदाळे या मुलीशी फोनवर बोललो. ती अतिशय भेदरलेल्या अवस्थेत होती, अतिशय भीतीच्या वातावरणामध्ये ते तिथे आहेत आणि तिने सांगितलं की प्रत्येकाला नाव विचारून या ठिकाणी गोळ्या घातल्यात आणि तिची एवढीच मागणी आणि विनंती होती की त्यांना उपचार चांगले मिळावेत आणि लवकर आम्हाला पुन्हा, ती पुण्यातली होती, पुणे आणि मुंबईतले पर्यटक होते, त्या सगळ्यांना पुन्हा आपल्या घरी परतायचं आहे. आणि मी त्यांना आश्वस्त केलं. मी तिथले आपले लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांचे एडीसी लेफ्टनंट कर्नल प्रशांत यांच्याशी बोललो मी आणि त्यांनाही मी या ठिकाणी विनंती केली आणि आपले गृहमंत्री अमित शहा यांचे शिवनाथ यांच्याशी मी बोललो. तेही त्यांच्याकडे देखील या सर्व डिटेल्स आम्ही दिलेले आहेत आणि आपल्या पर्यटकांना पुन्हा आपल्याकडे सुरक्षित आणण्याचे उपाय गृहमंत्री स्वतःच त्या ठिकाणी जात आहेत. त्यामुळे त्यांना मी सांगितले काळजी करू नका, फक्त एक दुसऱ्याला आपण आता धीर देण्याची आवश्यकता आहे. आपल्याला या परिस्थितीचा मुकाबला करायचा आहे, सामना करायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून धीर सोडू नका. केंद्र सरकार आपल्या पाठीशी उभं आहे, मोदीजी आपल्या पाठीशी उभे आहेत, गृहमंत्री तुमच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे आणि महाराष्ट्र सरकार देखील या ठिकाणी जी काही मदत लागेल ती त्या ठिकाणी त्यांना देईल अशा प्रकारचं मी आश्वासन दिलं. आणि काही कुठलीही गरज लागली तर फोनवर संपर्क साधण्याच्या देखील सूचना मी दिलेल्या आहेत. जे पर्यटक महाराष्ट्राचे तिथे अडकलेले त्यांचे नातेवाईक काळजीमध्ये पडलेले आहेत, या सर्वांना तिथे संपर्क करण्यासाठी समन्वय डेस्क असणं आवश्यक आहे. राज्य सरकारकडून त्यासाठी काही पाठपुरावा? हा, बिलकुल. या ठिकाणी मुख्यमंत्री स्वतः त्याची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे आणि एक ऑफिसर देखील जो नोडल ऑफिसर महाराष्ट्रातल्या पर्यटकांसाठी एक तिथे अपॉइंट केला जाईल आणि जे तिथे आपले अडकलेले आहेत. आता हा हल्ला तर महाराष्ट्रावर नाही, आपल्या देशावर हल्ला आहे आणि म्हणून या देशावरच्या हल्ल्याचा बदला नक्की घेतला जाईल आणि महाराष्ट्राचे जे पर्यटक आहेत, जे जखमी आहेत, त्यांना उपचार करणं किंबहुना त्यांना पुन्हा परत आणणं यासाठी तात्काळ जे काही उपाययोजना करायच्या त्या केल्या जातील सरकारच्या वतीने. एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो. सर, या दहशतवादी हल्ल्यामध्ये एक इस्रायली नागरिक आहे, एक इटालियन नागरिक देखील ठार झालेला. आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील याची खूप हा आंतरराष्ट्रीय हल्ला आहे, आंतरराष्ट्रीय हल्ला आहे आणि खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय पातळीवर या हल्ल्याची गंभीर दखल घेतली जाईल. कारण शेवटी हे जे काही केंद्रातलं सरकार आता आहे, तर एकदा आपल्याला माहीत आहे पुलवामाच्या वेळेस जो सर्जिकल स्ट्राईक केला त्यामुळे पाकडे आणि पाकिस्तान बिळात लपले होते, पुन्हा ते बाहेर आलेत. पण मला वाटतं हे केंद्र सरकार आणि मोदी साहेब घुसके मारेंगे वाला सरकार आहे आणि त्यामुळे याचा बदला जो आहे हा बदला घेतला जाईल, ॲक्शनला रिॲक्शन होईल आणि खऱ्या अर्थाने हिंदुस्तान आणि आपला देश काय आहे हे त्यांना दाखवलं जाईल. हिंदी मध्ये काश्मीर में बहुत बड़ा
आतंकवादी हमला हुआ है, इसमें काफ़ी महाराष्ट्र के भी पर्यटक है, टूरिस्ट है, आप क्या प्रतिक्रिया देंगे आप? नहीं, बहुत ही दुर्भाग्यपूर्ण ये घटना हुई है। ये हमारे देश पर आक्रमण है और देशवासियों पर हमला किया है और इसकी मैं कड़ी निंदा करता हूं और इसकी निंदा जितनी करे उतनी कम है, क्योंकि ये बेकसूर लोग हैं, ये हमारे टूरिस्ट लोग हैं, ये पर्यटन के लिए वहाँ गए थे और ये पर्यटकों के ऊपर ये सबसे बड़ा हमला है। इसका जवाब तो जरूर दिया जाएगा, एक्शन पे रिएक्शन होगी, इसका करारा जवाब मिलेगा, क्योंकि हमारे आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी, इन्होंने गृह मंत्री हमारे देश के जिनको कनकर कहते हैं और एक डैशिंग गृह मंत्री कहते हैं, अमित शाह, वो वहाँ पर गए हैं और निश्चित रूप से इसका करारा जवाब पाकिस्तान को मिलेगा, दहशतवाद को मिलेगा। और जब से आदरणीय मोदी जी की सरकार हुई तब से पाकिस्तान और ये दहशतवादी बिल में छुप बैठे थे डर के मारे से, क्योंकि उनको सर्जिकल स्ट्राइक के माध्यम से करारा जवाब दिया था। अभी आज बेकसूर हमारे टूरिस्ट लोग जो है उनको मारा है, ये उनको बहुत भारी पड़ेगा और इसका बदला जरूर लेंगे और करारा जवाब मिलेगा। मैंने अभी ये प्रगति जगदाळे, ये जो वहाँ टूरिस्ट है उससे मैंने बात की, वो पुणे की है। उसने कहा कि सभी जो आतंकवादी है, दहशतवादी है, वो पुलिस के ड्रेस में आए थे और सबको नाम पूछ रहे थे, नाम पूछ कर गोलियां मार रहे थे। ये तो बहुत ही निंदाजनक है और मैं इतना ही कहूँगा कि ये केंद्र सरकार जो है ये देश पे हमला जो हुआ है ये इसका बदला जरूर लेंगे। ये हमारे कर्मठ गृह मंत्री और हमारे फौलादी इरादे रखने वाले हमारे देश के प्रधानमंत्री ये बिल्कुल नहीं छोड़ेंगे, ये इनको सबक सिखाएंगे और निश्चित रूप से घुसकर मारेंगे, इतना ही मैं कहता हूँ। और इसकी कोई भी राजनीति न करे, इसका कोई राजकारण न करे, इतनी मेरी सबसे अपेक्षा है, क्योंकि ये देश पर हुआ बड़ा हमला है। इस आतंकवादी हमले में एक इटालियन नागरिक है और एक इसराइल नागरिक है, इस तरह से एक इंटरनेशनल पूरा मैटर बन चुका है। नहीं, ये तो इसकी तो दखल इंटरनेशनल लेवल पे ली जाएगी, लेकिन भारत ये फौलादी इरादे रखने वाला भारत है, ये देशभक्ति और राष्ट्रभक्ति से भरा हुआ भारत है, हिंदुस्तान है। और हमारे प्रधानमंत्री और आदरणीय गृह मंत्री ये लोगों को छोड़ेंगे नहीं, बिल्कुल छोड़ेंगे नहीं। महाराष्ट्र की कुछ टूरिस्ट है, आपने उनसे संपर्क किया? महाराष्ट्र के टूरिस्ट प्रगति जगदाळे, इससे मैंने बात की तो उसके पिताजी को और अंकल को उनको नाम पूछ कर गोलियां मार दागी। अभी वो उनको अस्पताल में भर्ती कराया है और जो भी इसमें मारे गए हैं, जो बलिदान जिनका हुआ है और जो शहीद हुए हैं, ये इनकी शहादत व्यर्थ न जाएगी, इतने मैं कहता हूँ। का सामना कर रहे हैं उन सबको महाराष्ट्र में लाने के लिए हम लोग व्यवस्था करेंगे। आज भी इंडिगो ने एक मुंबई के लिए स्पेशल अलग फ्लाइट, एक एडिशनल फ्लाइट मुंबई के लिए, दिल्ली के लिए, अलग अलग भागों के लिए उन्होंने रखी है। उसमें भी हमने कई लोगों को एडजस्ट करवाया है ताकि वो वापस आ पाए और हमारा प्रयास होगा कि ये 1-2 दिनों में सबको हम लोग वापस लेकर आए। देखा जाए तो येथे झालेला दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो। खरं तर हा भारतीयावरचा हल्ला आहे, भारत देशावरचा हल्ला आहे असं समजा। ज्या पर्यटकांना ज्या पद्धतीनं या दहशतवाद्यांनी शहीद केलं, हे खरं म्हणजे इथे राजकारणाचा विषय नाही, पण हे इंटेलिजन्सचं फेल्युअरच आहे। जिथे हजारो पर्यटक असतात तिथे साधा पोलीस किंवा आर्मीचा कोणी असू नये आणि दहशतवाद्यांना रान मोकळं केल्यासारखं या आणि मारा अशा पद्धतीचं त्या ठिकाणी जर परिस्थिती निर्माण होत असेल तर मग इंटेलिजन्स काय करत होतं? त्यांना याची माहिती नव्हती काय?
आणि आज संपूर्ण देशभरातील परदेशातील मोठा पर्यटकांचा लोंढा तिकडे जातो आहे, तर पुरेशी व्यवस्था करणं हे सुद्धा अनिवार्य होतं. ज्या पद्धतीनं या दहशतवाद्यांनी टार्गेट करून या देशाच्या संस्कृतीवर, या देशाच्या एकूणच जी काय आता स्टेटमेंट येत आहे, तो ते दहशतवादी हे धर्मांधपणे त्या ठिकाणी अमानुषपणे गोळीबार करतानाचं आपल्याला सगळ्यांना बघितलं आहे. या संदर्भात जम्मू काश्मीरमधून जे हिंदूंचं पलायन होत होतं किंवा हिंदूंना तिथून अनेक हिंदूंना काश्मीर सोडावं लागलं, पंडितांना असेल किंवा हिंदूंना, परंतु त्यानंतर नोटबंदी झाली. नोटबंदीनंतर दहशतवाद संपेल अशा प्रकारच्या वल्गनाही त्या ठिकाणी केल्या गेल्या होत्या. पण अजूनही तेथील दहशतवाद अलीकडे झालेल्या ज्या काही घटना आहेत आणि वारंवार तिथे दहशतवाद्याकडून जे हल्ले होत आहेत आणि निष्पाप पर्यटकांचा बळी केला जातोय, त्यांना शहीद केला जात आहे, या संदर्भात मला वाटतं की सरकारचं अपयश आहे आणि इंटेलिजन्सचं फेल्युअर आहे, हे मान्यच करावं लागेल. आता चौकशी वगैरे होईल तो भाग वेगळा, पण सरकारने ही चूक मान्य करावी आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत. संपूर्ण देश या संकटात सापडलेल्या कुटुंबाच्या पाठीमागे आहे. जे काही तिकडे पर्यटक आहेत त्यांना सुखरूप काढून त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम व्हावं, यासाठी जे सहकार्य लागतं ते संपूर्ण सहकार्य जम्मू काश्मीर सरकार किंवा भारत सरकार करते आहे. परंतु अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मात्र ठोस पावलं सरकारनं उचलावं, अशी आमची भूमिका आहे. धर्म विचारून मारलं गेलं असं म्हणतं आहे, माहिती मिळते. त्यातून कुठेतरी देशात दंगली पेटवण्याचा प्रयत्न होतो हिंदूंचा. बघा, आता यामध्ये खोलवर आपल्याला जावं लागेल. मी सांगताना तेच बोललो की जिथे एवढा मोठा पहलगाममध्ये पर्यटकांचा, त्याला मिनी स्वित्झर्लंड आम्ही म्हणतो, आणि तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटक जात असतील तर तिथे पुरेशी सुरक्षा ठेवणं हे सरकारचं काम होतं. तिकडे हल्ला झाल्यानंतर 10-15 मिनिटांनी पोलीस तिकडे मिलिटरी किंवा पोलीस पोहोचली. म्हणजेच हा कुठेतरी एक कट आहे या देशामध्ये धार्मिक उच्छांद मांडायचा, उन्माद करायचा आणि दोन रिलिजन्सना एकामेकाच्या पुढे उभं करायचं आणि देश अस्थिर करायचा, हा त्यामागचा डाव असू शकतो. सर, हिंदी में कहना चाहेंगे, जिस तरीके से जम्मू कश्मीर में हमला हुआ है, क्या कहना चाहेंगे पहली प्रतिक्रिया? नहीं, पहलगाम में जो हमला हुआ है जम्मू कश्मीर में, ये निरपराध और जो देश के पर्यटकों का, देश और प्रदेश के पर्यटकों को जिस तरह से टारगेट किया करके मारा गया है, ये बहुत बड़ा ये हादसा है, ये बहुत बड़ी निंदनीय बात है. मैं यही कहूँगा कि इस तरह की घटना जो घटी, तब ये इंटेलिजेंस क्या कर रहा था. पहलगाम ऐसा स्थल है कि जहाँ पे हजारों पर्यटक वहाँ पे जाते हैं, प्रदेश के भी जाते हैं, देश के भी जाते हैं. तो वहाँ पुलिस हो या मिलिट्री हो, उसका सुरक्षा की व्यवस्था होनी चाहिए थी. अगर ये इतने 4 हो 6 हो जितने भी टेररिस्ट आए थे और उन्होंने बिन दिक्कत से गोलीबारी करके. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुँचे.